तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दापोली विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत, पुतण्याच्या विरोधात काका मैदानात, रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद आता निवडणुकीत। प्रशासनाचा गैरवापर करून हद्दपारीच्या नोटिसा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना केले जात आहे लक्ष्य। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची धनंजय देशमुख यांनी दिली माहिती। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात, वाहनांच्या अपघातात 4 जण गंभीर जखमी। अलिबागमधील रेवदंडा येथे महाविकास आघाडीच्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, शिटी वाजवत केली प्रचाराला सुरुवात। आणि माजी पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल माने बेलापूरच्या निवडणूक रिंगणात, पत्रकार परिषदेतून दिले प्रस्थापितांना आव्हान। पाहुयात सविस्तर वृत्त। संपूर्ण कोकणाचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे। रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ उद्योजक सदानंद कदम हे त्यांचे सख्खे पुतणे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आणि उद्योजक सदानंद कदम यांच्या घरातील वाद आता निवडणुकीत पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण कोकणचं लक्ष लागलेल्या या दापोली विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कोणाकडे जाऊ तुम्ही जरा। अनेक संकटांचा सामना करून कणखरपणे उभे असलेल्या प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचाराला सुरुवात केली। शिर्डीचे साईबाबा तसेच शनी शिंगणापूर या ठिकाणी देवाला साकडे घालून सदानंद कदम यांनी संजय कदम यांच्या प्रचाराला दापोली मतदारसंघातून सुरुवात केली। यावेळी दापोली या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या सर्व प्रकारच्या त्रासाबाबत कार्यकर्त्यांशी बोलत असताना सदानंद उर्फ आप्पा कदम यांचा अक्षरशः कंठ दाटून आला। त्यांच्यावर झालेल्या आजपर्यंतच्या अन्यायाबाबत ते बोलताना भावूक झाले। भाऊच आमदार का हवेत याबाबत बोलत असताना सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आपण आपल्याच कुटुंबियांच्या विरोधात का लढत असल्याचं पदाधिकाऱ्यांना सांगितलं। जमलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी मार्गदर्शन करत दापोली विधानसभा मतदारसंघातून संजय कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याबाबत संकल्प केला। दापोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना सदानंद उर्फ आप्पा कदम हे भावूक झाल्याचं पाहून उपस्थित पदाधिकारी सुद्धा भावूक झाले। सगळे सुखी होऊन मग काही चुकीचा बोलत नाही ना, बरोबर। मी अनुभव घेतलेला आहे, माझ्यासाठी सक्का भाऊ आहे। ज्या माणसाने मला एवढा प्रचंड त्रास दिला। विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल यासाठी कंबर कसत असतो। आपण मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहोत असे सांगून प्रशासनावर दबाव टाकण्याचं काम देखील केलं जात आहे। निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यानं असे उपद्व्याप केले जात असल्याचा टोला धनंजय देशमुख यांनी लगावलाय। केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनाच लक्ष करून ही कारवाई केली जात असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितलंय की एक लोकप्रतिनिधी या निवडणुकाच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये असला पाहिजे, त्यांच्या गावात असला पाहिजे, हे मान्य करत माननीय उच्च न्यायालयाने की जे हद्दपारीचे आदेश होते त्यांना स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना हे हद्दपारीचे आदेश पारित करणं, प्रशासनावरती प्रचंड प्रकारचा दबाव
त्या निमित्ताने असल्यासारखा वाटतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचे आहोत असं भासवून प्रशासनावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. वास्तविक निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्यामुळंच प्रशासनाला हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम या ठिकाणी विरोधी उमेदवाराकडनं चालू आहे. जे गैर आहे, कायद्याचा गैरवापर न होता निकोप वातावरणामध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करत सर्वांना आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा हक्क बाधित ठेवत ही निवडणूक व्हायला पाहिजे. 194 महाड विधानसभा मतदारसंघातल्या लोकांच्या असलेल्या समस्या आणि विकास कामं याबाबत मतदारसंघातील युवा मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परदेशातून आपल्या गावात आलेत. या युवा मतदारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी. मध्ये आत्ताच्या याच्यामध्ये की शैक्षणिक जे आपल्या तालुक्यामध्ये कुठली सुविधा नाही आहे, काही नाही, काय सांगा तुम्ही? बघा, सर्वात प्रथम मी आधी हे बोलीन की महाड ही म्हणजे छत्रपती शिवरायांची राजधानी आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये आज आपण जर पाहिला तर खूप सारे युवक आहेत आणि आज ते कुठेतरी शिक्षणासाठी आज कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मागे राहिलेले आहेत. तर माझी पहिली अपेक्षा एक युवक म्हणून अशी आहे की हा मतदारसंघामध्ये शिक्षणासाठी कुठे ना कुठे कोणीतरी पाऊल पुढे टाकून एक चांगल्या पद्धतीच्या शिक्षणाची इथे व्यवस्था केली पाहिजे. कारण आज युवक खूप सारे इथे आहेत आणि शिक्षणासाठी आपला महाड सोडून आज पुण्याकडे मुंबईकडे वळता येतात त्यांना. तर माझी एक युवक कार्यकर्ता म्हणून एक छोटासा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे की सर्वप्रथम एज्युकेशनसाठी फर्स्ट प्रायोरिटी देऊन कुठेतरी आपल्याला चांगली एक व्यवस्था इथे केली पाहिजे महाडमध्ये. तुम्हाला असं वाटतंय का नवीन जर का पिढीला असेल, जर का आता ज्या स्नेहल जास्त उमेदवार आहेत त्या जर निवडून आल्या किंवा ह्या गोष्टी होऊ शकतात का? निश्चितपणे माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याच्या मनामध्ये विश्वास आहे. ते एक युवक आहेत, त्यांचे वडील सुद्धा एक खूप चांगलं मोठं नाव होता आणि त्यांची शिकवणी सुद्धा त्यांना भेटलेली आहे. तर मला विश्वास आहे माझ्यामध्ये की स्नेहल माणिक जगताप ह्यांना संधी मिळेल 100% आणि ते निश्चितपणे ह्या महाडसाठी, माणगाव पोलादपूरसाठी खूप चांगली शिक्षणाची एक इथे व्यवस्था ते करतील असं माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे. आणि त्यानंतर आरोग्याचं असेल, त्यानंतर रस्त्याचं असेल, त्यानंतर दुसरे जे आपले स्थानिक जे प्रश्न आहेत लोकांचे, रोजगाराचे असतील, शेतकरी बांधवांचे असतील, तर त्याच्यासाठी ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी ते निश्चितपणे एक पाऊल पुढे टाकून विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडतील आणि त्याला मार्गी लावतील. हा माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याच्या मध्ये विश्वास आहे आणि मला खात्री आहे ते करतील निश्चितपणे. एकंदरीत बघितलं तर आत्ताचे जे का 3 टर्म ज्यावेळेस निवडून गेलेले आहेत, परत भोगावले, 4थ्याही टर्मला ही इच्छा आहे की मी निवडून येणार. याकडे आपण या आमदाराकडे, आपले आमदाराकडे कसे बघता तुम्ही? आज जे 3 वेळा निवडून आलेले आमदार आज जे म्हणतात की मी 4थी टर्म परत निवडून येणार आहे, परंतु आताची परिस्थिती बदललेली आहे. जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज गेली 15 वर्ष जी तालुक्याची परवड झालेली आहे ती जनतेला मान्य नाही. जनतेला बदल पाहिजे. कारण आज महाड तालुक्याची परिस्थिती खूप बिकट आहे. MIDC असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, परत अनेक विकासाचे विषय असतील, अशा विषयामुळे लोक त्रस्त झालेले आहेत. लोकांना बदल हवा आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% लोक बदल करून स्नेहल माणिकराव जगताप यांना निवडून देतील याचा आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला स्नेहल जगतापच का वाटतं? आम्हाला स्नेहल जगताप का वाटतात म्हणजे स्नेहल जगताप या कैलासाशी माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, त्यांच्याकडे स्वप्न आहे. कारण कैलासवासी माणिकराव जगताप यांना 5 वर्ष आमदारकी मिळाली होती आणि 5 वर्ष आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी अनेक विधायक कामं केलेली आहेत आणि स्वतः स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्ष होत्या. त्यांनी नगराध्यक्षाच्या काळखंडीमध्ये आपले वडील गेल्यानंतर त्या महाडमध्ये पूर्व परिस्थिती असताना सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडून त्याने लगेच महाडच्या विकासासाठी आपली कंबर खचली. एवढं मोठं प्रसंग असून सुद्धा त्या लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी त्या उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीमध्ये त्या शिक्षण त्यांनी चांगलं घेतलेलं आहे. त्यांना परिस्थितीची जाण आहे आणि त्यांना राजकीय वारसा आहे, आपल्या वडिलांचा वारसा आहे आणि आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ते 100% प्रयत्न करतील याचा आम्हाला विश्वास आहे. नगरपालिका लढवली, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होते, पण तालुक्याचा आज 3 तालुक्यात त्यांना सगळ्या बाबतीत त्यांना स्वीकारेल का? 100% स्वीकारेल.
कारण आज लोक त्यांच्याकडे आशेने बघतायत. कारण गेली 15 वर्षामध्ये लोकांना ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून लोकांचा अपेक्षाभंग झाल्यामुळे लोकांना बदल हवाय. एक सुशिक्षित आणि चांगला शिक्षक झालेला आमदार हवाय. त्याच्यासाठी लोक 100% स्नेहल माणिक जगताप यांना निवडून देतील. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा मतदारसंघात निवडणुकीचं वारं वाहत असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राजापूर तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभा संपन्न होत आहेत. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी किरण सामंत, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कोकणचा विकास व्हावा यासाठी शिवसेनेत आलाय. कोणताही पदाधिकारी कार्यकर्ता हा पैसा बघून आला नाही असा टोला किरण सामंत यांनी लगावलाय. मंत्री जरी ते असले तर 50% मंत्री भैया होते. कारण मी ज्या ज्या वेळेला गेलोय त्या उदयजी सामंत साहेब त्यांच्या प्रशासकीय कामात गुंतले असायचे आणि जे काय काम होत होतं ते भैयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे हे मी पाहिलेलं आहे. आज उदय सामंत साहेबांच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून त्यांनी जे काही काम केलं आहे ते अत्यंत प्रशंसनीय कार्य आहे आणि असं एक चांगलं व्यक्तिमत्व आज तुम्हाला उमेदवार म्हणून लाभलेलं आहे. याचा फायदा आपण निश्चितपणे केला गेला पाहिजे. भैयांचं काम, भैयांकडे सगळ्या प्रकारचे नेतृत्व आहे, दातृत्व आहे आणि कणखर पण आहे. जिथे गरज लागेल तिथे भैया त्या भूमिकेमध्ये नेहमी मला दिसलेले आहे. महत्त्व या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याला पाहिजेत म्हणजे पाहिजे. मी आज ठाण्याहून त्यांच्यासाठी इथे आलो का तर आमच्या भैयांना सगळ्यात जास्त मतदान मिळालं पाहिजे. साधा कार्यकर्ता असू दे किंवा पदाधिकारी असू दे त्याला सक्षम बनवण्याचं काम देखील केलं. बिचाऱ्यांची खरोखर फार अवस्था, आर्थिक अवस्था बेकार आहे आणि ते आज विकासाकडे बघून, डेव्हलपमेंटची आव्हानं आहेत त्या बघून आज उभाटामध्ये लोक मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात. परंतु परवा एका टीव्हीवरती त्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत कसं म्हणालं की लोक पैशाला विकली जातात, पदाधिकारी पैशाला विकली जातात. मला मुद्दा मग तुम्हाला ते सांगायचं आहे की कोणी कुठचाही पदाधिकारी, कुठचाही कार्यकर्ता हा पैशाकडे बघून आलेला नाही किंवा पैशाने विकला नाही. ह्याच पदाधिकारी तुम्हाला 3 वेळा निवडून दिले हे देखील विसरू नका. या पदाधिकाऱ्यांच्या भावना ज्या तुमच्या मागे होत्या ह्या विसरू नका. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे जिल्हा परिषद गटातील गोवळमधील अनेक ग्रामस्थांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गोवळ, जोशीवाडी आणि खालचेवाडीमधील अनेक ग्रामस्थांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी राजापूरमध्ये हा एक धक्का मानला जातोय. शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी या भागात येणाऱ्या 2 उद्योगांमध्ये स्थानिकांना 80% नोकऱ्या देण्याचं आश्वासन किरण सामंत यांनी दिलंय. आपल्याला माहिती आहे तत्कालीन आमदारांनी पत्र दिलं होतं की ह्या गावातल्या अडचणी ह्या दूर करा, CSR फंड द्या, ह्या अडचणी दूर करा म्हणजे आम्ही रिफायनरीला समर्थन देऊ. आणि सुरुवातीला त्यांचं पूर्णपणे रिफायनरीला समर्थन होतं. आपल्याला माहिती आहे ना. तर नंतर काही कालावधीत त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि भूमिका बदलल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत नसल्यामुळे ही रिफायनरी रद्द झाल्याचं. तसंच रिफायनरीच्या बाबतीमध्ये किंवा इथे होणारं आयलॉगचं बंदर होतं ह्या बाबतीमध्ये ह्या लोकप्रतिनिधींची जी भावना होती तर त्यांचे जे म्हणणं होतं ते वेळोवेळी बदलत आहे. ते ठाम मतावरती कुठचंच नव्हतं. ह्याच्यामागे कुठचं कारण होतं ह्याचा विचार करणं गरजेचं. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज. इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक.
सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील्स साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना रायगड जिल्ह्यातल्या 188 पनवेल विधानसभा निवडणुकीत भाजपचे मागील 3 वेळा आमदार राहिलेले प्रशांत ठाकूरच चौथ्यांदा या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या विरोधात लढत आहेत. त्याच पनवेलमध्ये सुकापूर ग्रामपंचायतचे सदस्य चंद्रकांत पोपेटा यांनी भारतीय जनता पक्षात घर वापसी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या विजयाची चिन्ह दिसत असताना पोपेटा यांचा झालेला प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे भाजप आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुण भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. भाजपचेच पूर्वी कार्यकर्ते असलेले चंद्रकांत पोपेटे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ अलिबागमधील रेवदंडा येथील ग्रामदैवत मारुती मंदिर येथे महाविकास आघाडीची निशाणी शिट्टी वाजवत फोडण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 12 दिवस उरलेत, त्यामुळे उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावलाय. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 9 नोव्हेंबर रोजी हा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस चौल विभागीय अध्यक्ष अशोक अंबुकर, शेतकरी कामगार पक्षाचे रेवदंडा ग्रामपंचायत माजी सरपंच सदाशिव मोरे, प्रमोद नौखारकर आणि पदाधिकारी तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख मारुती भगत, काँग्रेसचे विभागीय खजिनदार सुगम अंबुकर आदी उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं ध्येय डोळ्यापुढे ठेवून माजी पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल आनंदराव माने 151 बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्यात. आपण नक्कीच या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळी डॉक्टर विशाल आनंदराव माने यांनी व्यक्त करत राजकारणातील प्रस्थापितांना आव्हान दिलंय. राजकारण, राजकीय विचारधारा आणि नेत्यांची बदलणारी भूमिका यामुळे नागरिकांना एक चांगल्या पर्यायाची गरज होती. नागरिकांची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून ही आहे की त्यांचा लोकप्रतिनिधी युवा असावा, शिक्षित असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला असावा, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटणारा असावा आणि नागरिकांच्या समस्या सोडवणारा असावा. ती पात्रता माझ्यामध्ये असल्यामुळे आणि नेतृत्व कौशल्य आणि कार्यकर्त्यांचं संघटन असल्यामुळे लोकांना हा पर्याय आवडेल. या भूमिकेतूनच मी पोलीस दलातील 10 वर्षे सेवा झाल्यानंतर निश्चित नियोजनबद्ध कामानुसार मी राजीनामा देऊन कायदा आणि धोरण निर्मितीमध्ये काम करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. लोक हा पर्याय नक्कीच स्वीकारतील. लोकांचं समर्थन त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीतून, संवादातून मला मिळालेलं आहे आणि मी जागरूक आणि जबाबदार नागरिकांचा प्रतिनिधी असल्यामुळे हा सगळ्यात मोठा पक्ष माझ्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि विजय निश्चित आहे. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी ॲपल चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे आणि जागरूक जबाबदार नागरिकांची भूमिका पार पाडावी. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचाराचं बिगुल वाजलंय. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत मंदा म्हात्रे यांची बेलापूर मतदारसंघातून रॅली काढण्यात आली. यावेळी ही माणसं आमचीच आहेत, गेल्या 30 वर्षांपासून मला ओळखतात, ही बाहेरून कुठून आणलेली माणसं नाहीत, ही इथली स्थानिक माणसं आहेत, त्यांचा मला पाठिंबा आहे आणि विजय आमचाच होणार असं भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय. हे सगळे स्थानिक लोक आहेत आणि इथे राहणारे आहेत आणि 30 वर्ष माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि सगळे बंधू आहेत. आमची आजची ओळख नाही, तर इकडे मी 30 वर्ष झाली राहते. मला बाहेरून लोक आणायला नाही लागले. एकूण एक सगळे कार्यकर्ते आणि वोटर आहेत. 1% विजय आमचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे आणि या जनतेमुळे आहे. ही जनता जनार्दन माझ्या बरोबर आहे आणि म्हणून माझा विजय हा निश्चित आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि
चिपळूणला जोडणाऱ्या परशुराम घाटात 4 वाहनांचा भीषण अपघात झाला असून या 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। एसटी बस, कंटेनर, कार आणि दुचाकी या 4 वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला असून दुचाकी स्वार आणि एसटी बसमधील प्रवासी असे 4 जण गंभीर जखमी झालेत। सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। या अपघातामुळे एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।